तर बघायची आजच्या दिवसातील तिसरी लढत वंजारवाडी विपक्ष नडाल 4 षटकांची मॅच आहे ना जा पंच मैदानामध्ये नडाल विपक्ष वंजारवाडी टॉस जिंकला नडाल संघाने पहिल्यांदा शतरक्षण निवडलं आणि या ठिकाणी बॅटिंगसाठी आमंत्रित केले गेलं ते म्हणजेच वंजारवाडी संघाला तर घ्या पंच लगेच सामना स्टार्ट करा इथनं गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती नडाल टीमचा आपण पाहाल साहिल आणि सलामी जोडी मैदानामध्ये वंजारवाडी टीमची गणेश आणि विलास पहिला चेंडू आणि गोलंदाज तयार पहिल्याच बॉल वरती पाहता आपण हा फटका पॉइंट मध्ये खेळला शतरक्ष धावताय चेंडू मागे गली पॉइंट मध्ये चेंडू चालला आणि बघता बघता पाहता या चेंडू वरती आल्या 2 धावा सहजरित्या कंप्लीट झाल्या 2च्या मदतीने अकाउंट ओपन झाली इथनं मात्र वंजारवाडी टीमचं यावेळी पाहायचा पुन्हा एकदा बॅटची कट लागली आहे पॉइंटला फर्स्ट स्लिपला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या ठिकाणी अडवला जाईल चेंडू सिंगल मिळाली या वंजारवाडी टीम आता 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला इथे 3 धावा आपण धावपटलावरती पाहता गोलंदाज तयार साहिल यावेळी मात्र हा फटका चांगला मिड ऑफला चालला क्षेत्ररक्षक नाहीयेत पूर्णपणे क्षेत्र आपण पाहता खाली पडलं आणि तिथनं मात्र त्याचा फायदा पूर्णपणे उचलत असताना आपण पाहता फलंदाज विलासच्या बॅट मधनं इथनं मात्र येतोय हा चौकार 4 धावांसाठी 4च्या मदतीने आता 7 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील यावेळी मात्र पाहायचा विलासच्या बॅट मधून पुन्हा एकदा मोठा फटका आणि इथे पाहतो साहिल बॉलिंग ट्रॅक वरती चेंडू झाले समाप्त पहिल्या षटकामध्ये 4 आणि जर पाहिलं तर या बॉल वरती षटकाराला षटकाराच्या मदतीने तब्बल 13 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील धावपटलावरती सुरेख खेळी पाहायला मिळते आतापर्यंत फलंदाज विलासच्या माध्यमातून एक चौकार एक षटकार वैयक्तिक केली राहिली आहे पुन्हा एकदा यावेळी पाहायचं फटका फसला आहे परंतु क्षेत्ररक्षक होतं त्या ठिकाणी शॉर्ट मिड ऑफला मात्र चेंडूला अडवणूक केली जाईल झेल जमिनीला जाण झाला परंतु जर पाहिलं तर या बॉलवरती सिंगल येईल आणि पाहता 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला इथनं 5 चेंडूमध्ये 14 धावा धावपटलावरती लागल्या शेवटचा अंतिम बॉल आणि या बॉलवरती आता बघायचं स्ट्राईक असेल ती म्हणजेच गणेश गणे 2 चेंडूमध्ये 3 धावा वैयक्तिक केली राहिली आहे गणेशची
यावेळी मात्र बॅटचे लिडिंग एज तिथनं मात्र पाहता षटक क्रमांक समाप्त झालं ते म्हणजेच पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस शेवटच्या बॉलवरती निर्धार चेंडूची सांगता पाहायला मिळाली. अंतिम चेंडूच्या अखेरीस पहिलं षटक समाप्त झालं. टोटल धावा धावपटलावरती पाहता 14 धावा धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील वंजारवाडी टीमच्या. पहा पिबनचं षटक समाप्त झालं. इथनं आता गोलंदाज पहिल्याच बॉलवरती पाहता या चेंडू मागे एलिव्हेशन कमी पाहिलं, उंची जास्त लांबी कमी आणि इथे जर पाहिलं तर फलंदाज बाद होईल. तो म्हणजेच विलासच्या पारीचा अंत. वंजारवाडी टीमला पहिला धक्का आणि गोलंदाज पण बॉल रोहितच्या माध्यमातून विकेट. इथनं मात्र मैदानाच्या बाहेर काढलं जातं. धावा धावपटल्यावरती पाहता 14 अंकावरती वंजारवाडी टीमला पहिला धक्का बसेल. यावेळी पाच कोलबा टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु साला चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षक गायद आणि त्या ठिकाणी अडवला जाईल. आपण जर पाहिलं तर या बॉलवरती सिंगल पुन्हा एकदा येते. हळूवाररित्या मित्रांनो धावा जमवले जात आहेत. टार्गेट सेट केलं जाईल वंजारवाडी टीमच्या माध्यमातून. इथनं मात्र आज जर पाहिलं तर चिंचखांबला संघाचं हे पहिलं आयोजन आणि त्यानंतर 19 फेब्रुवारीला जय सोंडाई माता चषक 2024 आणि 25 प्रकाश होतील नाईट रत्नी स्पर्धा आपल्या भेटीला या ठिकाणी येईल 19 फेब्रुवारी 2025 ला. यावेळी पाहायचंय फटका दूर आणि चालला चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरनं यावेळी फेकून दिलं. फलंदाज आपण पाहिलं तर या ठिकाणी गणेशच्या बॅटमधून यावेळी दमदार हिट, दर्जेदार षटकार. आणि 6 धावेच्या मदतीने आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच टोटल इथं जर पाहिलं तर तब्बल 21 धावा धावपटलावरती लागल्यात. यावेळी मात्र पाहायचा डिपेक्सच्या कव्हरला चेंडू मारलाय. त्या ठिकाणी पाहता आपण दुसरीचा कॉल फंबलिंग पाहायला मिळते दोन्ही फलंदाजाकडनं. तिथे जर पाहिलं तर थ्रो करेक्ट होता परंतु कलेक्शन चुकीचं झालं आणि पाहता आपण या बॉलवरती धावा आल्या ते म्हणजे फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं इथनं मात्र धावसंख्या धावपटलावरती पाहाल तर 22 धावा ऑन स्कोअर बोर्डवरती लागतायत. चार चेंडूचा खेळ इथं समाप्त झाला. अद्याप 2 चेंडू बाकी असतील षटका दिलं. गोलंदाज पाहता रोहित. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत. एक षटकार आला, एक विकेट मिळाला. चेंडू हवेत आहे. इथनं पाहता आपण मिड ऑफला चेंडू चालला, बाउंड्री लाईनला अडवला जाईल परंतु बघा सुरेख चित्याच्या चपळाईने 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. वेगानं मात्र 2 धावा धावल्या जात आहेत. 2च्या मदतीने इथं जर पाहिलं तर वंजारवाडी संघ आता जाऊन पोहोचेल ती म्हणजेच टोटल 24 या अंकावरती. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम एक बॉल असेल षटकातला.
यावरती त्याचा विचार केला या फटक्यावरती हा चेंडू मिड विकेटला, मात्र 5 क्षेत्ररक्षक 2 होते, 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू पडला, तिथनं मात्र जल सुटला आणि पाहता आपण फलंदाज इथनं जर पाहिलं तर गणेशला जीवदान दिलं जातं, सॉरी सुनीलला जीवदान दिलं जातं. इथं मात्र पाहता वंजारवाडी टीमचा 2 षटकं झाली समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस धावा धावपटलावरती पाहिल्या तर 26 धावा धावपटलावरती लागल्यात. चांगली कामगिरी आतापर्यंत केली जाते, उत्कृष्ट सामना आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला पाहता आजच्या दिवसातील तिसरी लढत, एका बाजूला वंजारवाडी संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट नडाल संघ फाईट करतोय. पहा मित्रांनो अद्याप ही 2 षटकं बाकी आहेत आणि या 2 षटकामध्ये इथनं मात्र धावा किती जमा केल्या जातील. टॉस जिंकला तो म्हणजे नडाल टीमनं आणि पहिल्यांदा इथं क्षेत्ररक्षण निवडलं आणि त्यानंतर जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना मात्र 1 गड्याच्या नुकसानावरती वंजारवाडी संघाला आपण पाहता आतापर्यंत 26 या आकड्यावरती. ज्यावेळी बघायचं गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती इथनं मात्र गणेशला आपण पाहता चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. मित्रांनो शांततेचं क्रिकेट आजपर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मारण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक होते, बाउंड्री लाईनला अडवला जातो आणि तिथनं पाहता तर या बॉलवरती आली फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकला. यावेळी गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हाफ ट्रॅकर बॉल यावेळी पाहता फाईनच्या दिशेमध्ये खेळायचं होतं, चेंडू हवेत गेला, मात्र झेल देखील सोडलं. नडाल संघाला ही चुकी मागत पडेल. आपण पाहता सुनीलचा झेल या ठिकाणी मात्र सोडत असताना मात्र डेफिनेटली पहा काय घडतं, फंबलिंग होत असताना पाहायला मिळते नडाल टीमच्या माध्यमातून. इथे मात्र जर विचार केला तर 2 धावेच्या मदतीनं आता वंजारवाडी टीम जाऊन पोहोचेल, ते म्हणजे तब्बल 29 धावा धावपटलावरती लागल्यात. यावेळी मात्र लॉफ केला, बॅटच्या प्रॉपर रनर मध्ये स्टँड अँड डिलिव्हर दिला फेकून चेंडूला वाईडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं सीमा पलीकडं. यावेळी फलंदाज सुनीलच्या बॅट मधून हा दर्जेदार दमदार तडाखा, 6 धावांसाठी षटकार. 6 धावेनं संघाची धावसंख्या वंजारवाडी संघ आपण पाहता सन्मानजनक धावसंख्या स्कोअरबोर्ड वरती. आता जर विचार केला धावेचा तर तब्बल 3रं षटक प्रगतीपथावरती. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. गोलंदाज गणेशला पाहता आणि इथे मात्र 35 धावा धावपटलावरती पाहायला मिळतील. यावेळी मात्र स्लोवर गतीचा चेंडू इथनं मात्र पाहता या बॉलवरती जर पाहिलं तर सिंगल आली. सिंगलच्या मदतीनं पाहता 4 चेंडू समाप्त झाले षटकातील अंतिम शेवटचे 2 बॉल आणि या 2 बॉलवरती बघायचं इथनं मात्र काय घडेल, धावसंख्या किती प्रकारे जमा केली जातील वंजारवाडी संघाच्या माध्यमातून. टॉस मात्र जरूर जिंकला नडाल टीमनं, परंतु पहा मित्रांनो इथे जर विचार केला तर फटकेबाजी केली जाते सुनीलच्या माध्यमातून. 2 चेंडू असतील, 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळी फलंदाज स्ट्राईकला आपण पाहायला मिळतो गणेश. चांगली केली राहिली आतापर्यंत. गणेशच्या माध्यमातून 1 षटकार पाहिला, सुनीलच्या माध्यमातून बॅटमध्ये 1 षटकार पाहिला. यावेळी पाहता सरळ बॅटने खेळायचा, त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंगॉफला कोणती चुकी नाहीये, सरळ बॅटनं मारायचं होतं, मात्र एलिव्हेशन कमी, टायमिंग चुकीचं वापरलं, फटका फसला. इथनं मात्र वंजारवाडी टीमला 2रा धक्का. फलंदाज गणेश बॅक टू द डगआउट.
इथनं मात्र पाहायचं विकेटचं पतन झालं. फलंदाज आपण पाहिला तर गणेशला परतावं लागलं. वंजारवाडी टीमला हा दुसरा धक्का बसेल. आणि इथनं जर पाहिलं तर धापटलावरती पाहता 36 धापटलावरती आपल्याला लागत असताना पाहता. षटक क्रमांक तिसरा शेवटचा अंतिम एक बॉल. पहा मित्रांनो षटकामध्ये एक गडी बाद झाला. चांगली गोलंदाजी राहिली ती म्हणजेच आपण पाहता वंजारवाडी टीमचा गोलंदाज नडाल टीमचा गोलंदाज गणेशच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये पाहिलं साहिलनं धाबा खर्च केल्या 14. दुसऱ्या षटकामध्ये रोहितनं षटक फेकलं त्यानं धाबा खर्च केल्या 12. आणि आता जर पाहिलं तर 10 धाबा खर्च केलेत गणेशनं 5 चेंडूमध्ये. शेवटचा अंतिम बॉल असेल. इथनं काय घडेल बघायचं. समोर नौका फलंदाज जातो दिनेश. यावेळी पाहता ऑफ साईडला फटका एक्झिक्यूट केला. तिकडे जर विचार केला तर कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत आणि फक्त सिंगल येईल. तिसरं षटक समाप्त झालं सिंगलच्या मदतीनं. आता 37 धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. 37 धावपटलावरती यावेळी वंजारवाडी टीमच्या. आता शेवटचं षटक एक अंतिम बाकी असेल. आणि इथनं मात्र जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये धावा बघायच्या किती जमा होत आहेत. या 6 चेंडूमध्ये मित्रांनो टार्गेट सेट केलं जाईल. नौका गोलंदाज मैदानामध्ये नडाल टीमचा राहुल. राहुल यावेळी पाहता चौथा गोलंदाज. इथनं मात्र पाहता हाफ टॅकर बॉल फटका चांगला. इथनं मात्र पाहायला मिळेल या चेंडूवरती जबरदस्त फटका. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. यावेळी पाहिलं तर सीमा रेषा पलीकडे येतोय हा दमदार फटका. 4 धावांसाठी फलंदाज आपण पाहता तर दिनेशच्या बॅट मधनं इथनं मात्र हा चौकार. 4 धाब्याने संघाची धावत संख्या पाहता जाऊन पोहोचेल ती म्हणजे आता 41 धाब्यावरती. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं दोन्ही बाजूनं. या ठिकाणी मात्र पाहता कुठला संघ कुठल्या संघावरती मात करेल इथनं मात्र सांगू शकत नाहीये. डेफिनेटली पाहता आडव्या बॅटनं खेळायचा होता. चेंडू मिडल स्टंपवरनं रिलीज झाला आणि डॉट बॉलची समाप्ती इथनं मात्र पाहायला मिळते. या ठिकाणी पाहता 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या चेंडूवरती चौकार पाहिला. यावेळी मात्र फटका हवा. क्षेत्ररक्षक बरेच दूरात धावले दूरवरून परंतु झेल सुटलाय त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. तिसरीचा कॉल आणि डेफिनेटली चित्याच्या सप्लाईनं या 3 धावा कंप्लीट झाल्या. गुड क्वालिटी जर विचार केला तर गुड रनिंग बिटवीन द विकेट्स इथं पाहायला मिळतं. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 3च्या मदतीनं तब्बल धावा आल्या 44 धावपटलावरती. पहा मित्रांनो कालच्या दिवसामध्ये थोडा टेक्निकल इश्यू KTC 11च्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. परंतु आज जर पाहिलं तर या ठिकाणी सुरेख क्वालिटी त्यानंतर दर्जेदार आवाज आमचा या ठिकाणी पोहोचला जातो KTCच्या माध्यमातून. डेफिनेटली पाहता यस आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये डेफिनेटली सेवेसाठी तत्पर असलेलं आपण पाहता लाईव्ह इव्हेंट्स KTC लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून डेफिनेटली चांगली कामगिरी केली जाते. यावेळी पाहायचं फटका हवेत चालला. यावेळी फलंदाज सुनीलच्या बॅटमधनं पुन्हा एकदा दमदार फटका येतो. आतापर्यंतचा दुसरा षटकार त्याच्या बॅटमधनं. पहा मित्रांनो याच फलंदाजाचा झेल सोडला आणि त्या फलंदाजानं दाखवून दिलं तिथं जीवदान काय असतं ते. आणि डेफिनेटली जर पाहिलं तर 6च्या मदतीनं इथनं आता संघाची धावसंख्या पाहिलं तर 50 या आकड्यावरती वंजारवाडी संघ जाऊन पोहोचला. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या पाहायला मिळेल या टुर्नामेंटमध्ये. मित्रांनो पहा तर कलोते रेती संघानं 74 धावा कडून काढल्या म्हणजे सर्वाधिक धावसंख्या. इथे मात्र अडवला जाईल. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा कॉल सुरेख. पहा या ठिकाणी जबरदस्त रनिंग पाहायला मिळतं आणि 2 धावा इथनं कंप्लीट झाल्या. 52 धावा धावपटलावरती 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. अंतिम शेवटचा एक बॉल असेल आणि इथनं पूर्वार्ध समाप्त होईल ते म्हणजेच वंजारवाडी आणि नडाल टीमचं. वंजारवाडी बघायचं आहे या बॉलवरती किती धावा जमा होत आहेत. या बॉलवरती टार्गेट किती सेट केलं जाईल. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज राहुलला पाहता.
गोलंदाज तयार. इथनं मात्र फटका चांगला आहे, चांगला फटका चालला मिड ऑफला. क्षेत्ररक्षक नाही आहेत, पूर्णपणे गॅप शॉट सिलेक्शन. आणि इथं पाहता वंजारवाडी टीम जाऊन पोहोचेल. टोटल 56 धावा धापटल्या वरती. आता येणारे 24 चेंडू म्हणजे अर्थातच 4 षटकं उत्तरार्धामध्ये नडाल टीमला 57 धाबेची गरज असेल, ती म्हणजेच इथनं मात्र नडाल टीमला. हॅलो 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 हॅलो. पहिल्या सत्रालाही संपुष्टात. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा ठोकल्या 56. 57 धावेचं टार्गेट. यानंतरची मॅच असेल वर्णे विपक्ष शिवनसई. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस करण्यासाठी या समालोचन कक्षाकडे. शिवनसई विपक्ष वर्णे या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना रंगेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. बाला आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय राहुल. ही सलामीची जोडी नडाल संघाकडून दाखल झाले मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक P1चं षटक मॅन्डेट इन पॉवर प्ले. 30 प्रतिबंध. हे पहिलं षटक गणेश या गोलंदाजाला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. 57 धावेचा पाठलाग करत असताना सलामीची जोडी स्ट्रायकिंग इला राहुल, नो स्ट्रायकिंग इला बाला. ही सलामीची जोडी नडाल संघाकडून.
पहिला चेंडू टप्पा पडल्यानंतर अगदी उचली घेतली, तदनंतर बॉल सरळ एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. इथून दुसऱ्या सत्राला झाली आहे सुरुवात. निर्धाव चेंडू इथून फेकलाय गणेश या गोलंदाजांना. पहिला चेंडू इथून निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता. गोलंदाजी करत असताना गणेश या गोलंदाजाच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं असे चेंडू फेकणं गरजेचं असेल. पहिल्या सत्र प्रथमतः बॅटिंग करत असताना 56 धाव्या ठोकल्या. 57चा पाठलाग करत असताना इथून ठोकलाय तर लॉंगांच्या दरम्यान षटकार आलाय. फलंदाज राहुल याच्या बॅटमधून. राहुलच्या बॅटमधून दुसरा सत्र खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना इथून राहुलच्या बॅटमधून षटकार आलाय. 6 धावेनं स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं ते निढाल संघाचं राहुल या फलंदाजानं. 6 धावा धावफलकावरती पाहतोय. गणेश याच्यावरती आता आक्रमण चढवायला सुरुवात केली आहे. फलंदाज राहुल या फलंदाजांना 6 धावा धावफलकावरती पाहतोय. 2 चेंडूचा खेळ खऱ्या अर्थानं आतापर्यंत संपुष्टात आलाय. हाफ ट्रॅकर पडल्यानंतर सरळ बादशी कडा. एसटी रक्षकांना झेल टिपलाय. फलंदाज बाद. जसाच तसं प्रत्युत्तर देत असताना गणेश हा गोलंदाज. टी फॉर टॅक हे प्रत्युत्तर गणेशच्या माध्यमातून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला राहुल. पहिला धक्का नडाल संघाला. राहुल याच्या स्वरूपात लागणारा हा पहिला धक्का 6 या धावसंख्येवरती. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मंगेशला पाहतोय. 3ऱ्या क्रमांकावरती नडाल संघानं मैदानाच्या आतमध्ये धाडलं मंगेश या फलंदाजाला. मंगेश न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुन्हा एकदा बादशी कडा होती. आता एसटी रक्षकानं झेल सोडले. खऱ्या अर्थानं इथून जीवनदान मंगेश या फलंदाजाला. ही संधी, या संधीचा सोनं करणार का मंगेश हा फलंदाज. 6 धावा धाव फलकावरती पाहतोय. 4थ्या चेंडूवरती देखील झेल होतीये परंतु एसटी रक्षकानं चूक केली आहे. झेल जमिनीला दान झाली आहे. त्यानंतर मंगेश याला मिळालेलं एक जीवनदान. या संधीचा सोनं करणार का फलंदाज मंगेश. मंगेश ऑन स्ट्रायकिंग एंड. नो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे बाला हा फलंदाज. अकुट टप्पाचा बॉल कव्हर्स पॉईंटच्या दरम्यान. बॉल झाला एक टप्पा घेत अखेरीस बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत दणदणीत 1 बाउन्स चौकार. धावा मिळतील 4. मंगेशच्या बॅटमधून चौकार. टप्पा पडल्यानंतर शॉट ऑफ पूल होता त्याला पाठवलं कव्हर्सच्या दरम्यान. हा चौकार आलाय. खऱ्या अर्थानं चौकारच्या सहाय्यानं धावसंख्या जाऊन पोहोचले 1/10. 10 धावा धावपलकावरती. पहिला षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आत गणेश या गोलंदाजाचं पहिला षटक आलंय संपुष्टात. शेवटचा चेंडू इथून निर्धाव फेकलाय. गोलंदाजी करत असताना गणेश या गोलंदाजाला. निर्धाव चेंडूची झाले सांगता पहिला षटक आलंय संपुष्टात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर प्रथमतः गोलंदाजी करत असताना गणेश या गोलंदाजांना तब्बल 10 धावा खर्च केला. एक फलंदाज देखील गणेश या गोलंदाजांना बाद केला. येणारे 18 चेंडू आणि 47 धावा संख्येची गरज असेल निढाल संघाला. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक दिनेश गोलंदाजी मार्कवरती. दिनेश या गोलंदाजाला पाहतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकात 10 धावा आल्या. एक फलंदाजाला देखील बाद केलं. गोलंदाजी करत असताना गणेश या गोलंदाजांना दुसरा षटक. गणेशचा एक छोटा बंधू मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. झेलची शक्यता. खऱ्या अर्थानं मिड विकेट मध्ये झेल टिपले. फलंदाज बाद. बालाच्या बारीच्या अंतर. स्वतःसाठी पहिला बॉल पेश करत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं गोलंदाज दिनेश या गोलंदाजांना.
रोहित न्यू बॅट्समन मैदानाच्या आत दाखल झालाय. आखो टप्पाचा बॉल त्याच्यावरती दुसरा झेलटी फ्लाय सचिन सुरेख सतरक्षण तासावरती देखील सुरेख गोलंदाजी खऱ्या अर्थानं गोलंदाजी करत असताना दिनेश